पाहतोय की काँग्रेसला अवघ्या एका जागेवरती आघाडी मिळते म्हणजे पुन्हा एकदा दिल्लीकरांनी राहुल गांधी यांना सपशेल नाकारलेला आहे आणि याची कारण मीमांसा आपल्याला करायची आहे। अरविंद केजरीवाल केवळ 74 मतांनी पिछाडीवर आहेत। अमोल, निश्चितपणे काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे तो सलग 3 वेळा दिल्लीमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर 2015 पासून जो काँग्रेसचा पराभव व्हायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचा वोट शेअर डबल डिजिटमधून सिंगल डिजिटमध्ये आलेला होता गेल्या निवडणुकीमध्ये आणि आता तर आकडा सुद्धा सिंगल डिजिटमध्ये आलेला आहे। ही एकची आघाडी सुद्धा कायम राहते की नाही हे बघणं सुद्धा शेवटपर्यंत आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। केजरीवाल कट टू कट सध्या लढतायत, 74 मतांनी ते सध्या पिछाडीवर पडलेले आहेत। गणेश ठाकूरकडे आपण जाऊया। गणेश, काँग्रेसचा जो परफॉर्मन्स होता तो तर अपेक्षित होता असंच सगळे एक्झिट पोल सुद्धा सांगत होते आणि एक्झिट पोल या निमित्ताने खऱ्या दिशेने खरे ठरताना दिसत आहेत बऱ्याच दिवसांनी, जसं आपण सुरुवातीला म्हणत होतो त्यानुसार। तर काँग्रेसचा परफॉर्मन्स काँग्रेससाठी स्वतः किती मारक ठरलाय आणि वेगळं लढण्याचा निर्णय हा स्वतःबरोबर आपला सुद्धा मोठा फटका देताना दिसतोय। अमोल, यावर एक ट्विट केलंय जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आणि एक त्यांनी सरकॅझम दाखवलेलं आहे। त्यांनी ट्विट करताना म्हटले की और लढो आपस में, फाइट अमंग्स युअरसेल्फ, म्हणजेच काँग्रेस आणि आप आपल्या एकमेकांविरुद्ध लढली, त्याचा फायदा भाजपला झाला हे त्यांनी स्पष्ट केलंय। आणि इंडिया अलायन्समध्ये हा एक मोठा चर्चेचा विषय असेल, कारण याआधी पण देखील समजा आप आज त्यांचा पराभव होतो तर इंडिया अलायन्सवर त्याचे परिणाम काय होतील वारंवार बोललं जातं। काल संजय राऊतही बोलले की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जर एकत्रित लढले असते तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता, पण दोघांच्या महत्वाकांक्षा आहेत आणि हेच विषय रिजनल पार्टी आणि नॅशनल पार्टी म्हणजे काँग्रेस इंडिया अलायन्समध्ये त्यांचं एक्सेप्टन्स का होत नाहीये, कारण रिजनल पार्टीज हे प्रामुख्यानं म्हणते की त्यांना जर वाढवायचं असेल तर काँग्रेसला कुठे ना कुठेतरी मागे ठेवण्याची गरज असेल, कारण काँग्रेस सोबत लढलं तर त्याचं डिव्हिजन होतं। उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं काँग्रेस आणि सपाच्या ह्याच्यामध्ये नुकसान झालं होतं, पण इथं तशी परिस्थिती नव्हती। इथं जसं मी म्हणतोय की काँग्रेसचं चालणं खूप महत्त्वाचं होतं भाजपला आणि दिल्लीसारखं एक ठिकाण असेल जिथं काँग्रेस चांगलं करावी असा विश्वास आणि अशी प्रार्थना भाजप डे 1 पासून करते। कारण समजा काँग्रेसने चांगलं केलं तर भाजप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जसं तुम्ही सांगितलं, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलेलं आहे और लढो आपस में, आपची पिछाडी आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेसच्या पराभवावर ओमर अब्दुल्ला यांनी टोला लगावलेला आहे। इंडिया आघाडी संघटितपणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांना सामोरी गेली नाही आणि त्याचा मोठा फटका आप आणि काँग्रेस दोघांना बसतोय, ज्याचा फायदा भाजपला होताना आपल्याला दिसतोय। एक महत्त्वाचा मुद्दा गणेश की हरियाणाच्या निवडणुकांमध्ये देखील असंच काहीच चित्र आपल्याला इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळालं होतं। हरियाणाच्या निकालातून काहीच समज घेतली नाही का या पक्षांनी, हा प्रश्न उपस्थित होतो। प्रज्ञा, प्रश्न फक्त हरियाणाचा नाहीये, तुम्ही MP राजस्थान त्यावेळेला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील ज्या प्रकारे MP राजस्थानमध्ये MP मध्ये तर काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ आणि हॉटेलला जाऊ आणि कमलनाथ मुख्यमंत्री असतील अशा प्रकारचे कॉन्फिडन्स दाखवत पोस्टर्सही लावले होते। तिथं काय झालं, तिथं देखील असंच झालं। तिथं काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स नडलं, रिजनल पार्टीजला तिथं कापलं गेलं आणि काँग्रेस आणि भाजपच्या फाईटमध्ये भाजपनं न भूतो न भविष्य 150 जागा आणल्या। राजस्थानमध्ये तसंच झालं, पण इंडिया अलायन्स एकत्रित लढली आणि लोकसभामध्ये त्यांना फायदा झाला। पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा हरियाणामध्ये तेच झालं, तिथं अलायन्स किंवा काँग्रेसचं ओव्हर कॉन्फिडन्स तिथं तर आहे की भूपेंद्र हुड्डा हे आता मुख्यमंत्री होतील, तिथं पण तो कॉन्फिडन्स दिसला। पण तिथं ज्या प्रकारचं चयन उमेदवारांचं केलं, ओव्हर कॉन्फिडन्स आणि जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांना आपल्या कॉन्फिडन्समध्ये घेऊन घेणार। गणेश, थोडंसं थांबवते, आपण आकड्यांवर एक नजर टाकूया, पुन्हा तुमच्याकडे येतो। भाजप 44 जागांवर आघाडीवर आहे, आप 25 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेसला अवघ्या 1 जागेवरती आघाडी मिळाली आहे, तर इतर पक्षांचं खातं अजूनही उघडलेलं नाही। एकूण 70च्या 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि भाजपला न भूतो न भविष्यती असं यश आपल्याला मिळताना दिसतंय। अर्थात अजूनही अधिकृत निकाल हाती आलेले नाहीत, हे कल आहेत, पण 44 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर आप केवळ 25 जागांवर सध्या आघाडीवर आहे। त्यामुळे एक्झिट पोल्सचे जे आकडे आलेले होते त्यावर आता काहीसं शिक्कामोर्तब होताना दिसतंय। निश्चितपणे। आणि प्रज्ञा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे वोट शेअरवर बोलत होतो किंवा जे ओमर अब्दुल्लांचं ट्विट आहे त्याच्याविषयी जे आपण बोलत होतो की आत्ताचे आकडे असं सांगतायत, असं आपल्याला डेफिनेटली म्हणायला हवं की
जरी काँग्रेस आणि आप एकत्र येऊन लढली असती तरी सुद्धा खरंच काही फरक पडला असता का? हो कारण भाजपला जर